बिंदास बोलूंगा ठाकूर घेत बिंदास बोल मी उमेश सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो, रिव्ह्यू करणार आहे एक मराठी टीजर ज्या चित्रपटाचं नाव आहे सजना. 23 मे रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे आणि त्याचे कथा पटकथा संवाद शशिकांत धोत्रे यांनी लिहिलेली आहे. आता हा टीजर, या टीजर बद्दल मी का बोलावं तर ह्या टीजर बद्दल यासाठी बोलतोय कारण हा टीजर जो आहे आउटस्टँडिंग आहे. खूप सुंदर जबरदस्त कटिंग आहे, खूप छान एडिट आहे, खूप मस्त म्युझिक आहे, पिक्चरायझेशन खूप चांगलं वाटतंय आणि गोष्ट ही प्रेमकथा आहे. आता सैराट आल्यानंतर प्रेमकथांना ऊत आला होता, पण नंतर मधल्या काळामध्ये प्रेमकथा बंद झाली आणि आता पुन्हा सजना हा एक वेगळ्या धर्तीचा सिनेमा आपल्याला बघायला मिळणार आहे 23 मे रोजी, ज्याचं नाव आहे सजना. सजना लव्ह स्टोरी आहे, परत चोरून केलेलं प्रेम आणि नंतर मग घरच्यांचा विरोध आणि मग काय होणार आहे हे सगळं आपल्याला बघायला मिळेल 23 मे रोजी जेव्हा हा सिनेमा रिलीज होईल. खरं तर कथा पटकथा संवाद हे एका व्यक्तीने लिहिल्यानंतर त्याची व्हिज्युअलायझेशन खूप करेक्ट असतात आणि खूपच विचारपूर्वक तो माणूस लिहितो, लेखक लिहितो आणि असंच काहीतरी मला ह्या टीजरमध्ये बघायला मिळतं. टीजरची सुरुवात खूप छान आहे, पाण्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं हा टीजर शूट केला गेलाय. तर टीजर एवढा चांगला आहे तर सिनेमा किती चांगला असेल हे तुम्हाला बघायचं असेल तर 23 मे रोजी हा सिनेमा जेव्हा रिलीज होईल तेव्हा तुमचे पैसे नक्कीच वसूल होतील असं मला वाटतं. नाही, मी बिंदास बोलतोय ठाकूर के बिंदास बोल मे मधून, कारण ना खूप कलरफुल टीजर आहे, खूप छान कटिंग्स आहेत, खूप चांगल्या पद्धतीनं तो प्रेझेंट केला गेलाय आणि खूप कलरफुल वाटतो. गोष्ट डायलॉग्स जे आहेत ते पण मोजके आणि मस्त आहेत आणि खूप क्रिस्पी केलेला टीजर आहे. नक्कीच हा सिनेमा तुम्हाला आवडेल. सैराटची आठवण करून देणारा सिनेमा वाटतो. गाणे पण चांगलं वाटतंय, म्युझिक चांगलं वाटतंय, इवन कॅरेक्टर्सचे जे आवाज आहेत तेही फार छान डिझाईन केले साऊंड इंजिनियरने आणि खूपच जबरदस्त इम्पॅक्टफुल असा हा टीजर आहे सजना. तर हा सिनेमा तुम्हाला पुन्हा सैराटची आठवण करून देईल, किंबहुना त्यापेक्षा हा वेगळा सिनेमा असेल कारण जे शॉर्ट्स घेतलेत ना डिरेक्टरने ते खूप अप्रतिम आहेत आणि ज्या पद्धतीनं ते शूट केलंय ते खरोखरच वाखाणण्याजोगं आणि मला तरी खूप आवडलेलं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा सांगेन की हा सिनेमा 23 मेला जेव्हा रिलीज होईल तेव्हा अवश्य बघा सजना. आणि जर याचा ट्रेलर आलाच तर मी त्याबद्दलही रिव्ह्यू करणार आहे. पण जर टीजर एवढा चांगला आहे तर ट्रेलर त्याच्याहून चांगला असेल आणि सिनेमा त्याहून चांगला असेल हे मी बिनधास्त आत्ता मी फोरकास्ट करतोय. कारण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसंच या टीजरमधून शशिकांत धोत्रे यांनी जो काय पराक्रम केला आहे तो आपल्याला बघायला मिळणार. ते कलाकार जे आर्टिस्ट आहेत तेही न्यूकमर्स आहेत आणि गावाखेड्यातले हे कलाकार असतील, असावेत असं मला वाटतं आणि खूपच आपली गोष्ट घेऊन येतात, आपल्या प्रेमाची गोष्ट घेऊन येतात आणि हा मला असं वाटतं की ही सत्य घटना असेल. सत्य घटनेला काल्पनिकदृष्ट्या रंगवलेली ही गोष्ट असणार आहे सजना. तर अवश्य बघा. 23 मेला हा सिनेमा रिलीज होईल तेव्हा मराठीमध्ये पुन्हा एकदा प्रेमकथा घेऊन येत आहेत शशिकांत धोत्रे. तर माझ्याकडून पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. आणि मित्रांनो, जर तुम्हाला माझा हा रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंट करा कळगा आणि माझं हे चॅनल आहे सगळीकडे शेअर करा. धन्यवाद.